खासदार गोपाल शेट्टी शिवडी कोर्टात आलेले आहे, माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सर, काय सांगाल, आपण आज शिवडी कोर्टामध्ये आलेला आहे हाजरी लावण्यासाठी? काय मी शिवडी कोर्टात ह्यासाठी आलो, 2013 साली ज्या वॉर्डमधून मी पहिल्यांदा निवडणूक लढलो त्या वॉर्डमध्ये 1962च्या पूर्वीच्या ऑथराइज स्ट्रक्चर रोड वाइंडिंगसाठी तोडलं, तर ते वकीलकडे गेले, तर एका वकिलाने अनाप पैसे त्यांच्याकडनं घेतले, तर बाकीचे लोक माझ्याकडे आले, तर सांगितलं की साहेब एवढा आमचा सर्व जुना आणि सर्व असताना आम्हाला एवढे पैसे वकील साहेबांना द्यावं लागतं। तर मी बाकीच्याने पैसे देऊ नये म्हणून तिकडे बोर्ड लावला, लुटेरे वकिलोंचे सावधान। आपल्या घटनेमध्ये आहे, इथेही लिहितात भ्रष्टाचारींचे सावधान, लुटेरे पॉलिटिशियनचे सावधान, लुटेरे चोरांपासून सावधान। मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं। बोरलीच्या एका वकीलनी माझ्यावरती केस केला 2013 साली, 8 वर्ष केस चालला, आणि परवा पार्लमेंट सुरू असताना मला तारीख दिली, मी तारखेला आलो, त्या दिवशी मला ॲक्विटल दिला नाही, 4 दिवसानंतरचा तारीख दिला। आमच्या वकिलांनी सांगितलं साहेब पार्लमेंटला असतं, बोललं ते नाही आलं तरी चालेल, आणि जजमेंट दिला, मला निर्दोष सोडला त्याच्यातून। परंतु मला परत माझ्याकडनं आता बेल बाउंड भरून घेतलं। का बाउंड भरून घेतलं? तर त्यांनी जर पुन्हा अपील केलं तर मी कोर्टात येणार म्हणून। आता आपल्या देशाची व्यवस्था कशी आहे, माझ्यावरती कोणी नवीन पण केस केला तर मला कोर्टात यायचंच आहे, तर मला तुम्ही निर्दोष सोडत असताना माझ्याकडनं बॉन्ड लिहून घेता, अशा अनेक त्रुटी ह्या न्याय व्यवस्थेमध्ये आहे। ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बदल करायचा आहे। देशाचे पंतप्रधान, देशाचे न्यायाधीश, आत्ताचे न्यायाधीश, लॉ मिनिस्टर, राष्ट्रपती, या सर्व लोकांनी सांगितलं का बाई हे बेल 5,16,000 लोक बेल मिळत नाही म्हणून जेलमध्ये बंद आहेत, त्यांना तुम्ही मुक्त करा, जे दोषी आहेत सॅग्रिगेशन करा। देशाचे सन्मान्य राष्ट्रपतींनी हे सांगितलं, ABC कॅटेगरी सांगा, मर्डर केला असेल त्याला सोडू नका, लूटपाट केला असेल सोडू नका, बलात्कार केला असेल सोडू नका। छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये जे लोक बंद आहेत त्यांना न्याय व्यवस्थेमध्ये आहे त्याची व्यवस्था बेलवरती सोडायचं, तरी ते सोडत नाही आहेत। त्यासाठी मी प्रयत्न करतो, परंतु मुंबई शहरामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा परिवर्तन झालेला दिसत नाही। हायर अथॉरिटी ऑफ द नेशन, देशाचे राष्ट्रपतींनी सांगितल्यानंतरही एक पैसाचाही फरक पडलेला नाही आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये 2023ला ज्युडिशरी सिस्टममध्ये बदलावासाठी मी लढणार आहे। खरं म्हणजे ह्या प्रकारानं माझ्यावरती केसच व्हायला नाही पाहिजे। लुटेरे वकिलों से सावधान, मी आज शिवडी कोर्टच्या खाली परत एकदा सांगतो, लुटेरे पॉलिटिशियन से सावधान, लुटेरे चोरों से सावधान, भ्रष्टाचारियों से सावधान। हे मी आता ऑन रेकॉर्ड सांगतो, मला निर्दोष सोडल्यानंतर ह्याच्यावरती केसच होत नाही। जज साहेबांनी पहिल्या दिवशीच फेकून टाकायला पाहिजे, त्या वकीलला सांगायला पाहिजे इस प्रकार का केस अगर लाओगे तो मैं तुम्हारा रजिस्ट्रेशन कॅन्सल कर दूंगा, तर भीती होणार। म्हणजे वाटेल तर कोणी तो वकील आहे म्हणजे त्याला पैसे भरावे लागणार नाही, म्हणजे वाटेल तर केस करणार। आता खरं म्हणजे अपीलमध्ये मी जायला पाहिजे, त्याला का सोडलं? मला 8 वर्ष एक खासदाराला, पब्लिक सर्वंटला इकडे चक्रा मारायला लावलं, म्हणजे त्याला ताशेरे ओढले पाहिजे। मी जजमेंट तर वाचलेलं नहीं है, मुझे जजमेंट बताओ, या तो आप बताओ क्या जजमेंट दिया है करके। जजमेंट में ये क्लियर बोला है कि ना उसका कोई अपमान हुआ है, ना किसी व्यक्ति का अपमान हुआ है। ये एक अवेयरनेस का बोर्ड था, और अवेयरनेस के बोर्ड के प्रकार से केस करना ये गलत है, ये जज ऑलरेडी जज ने कहा है। और इस दौरान जो 8-9 साल जो केस लड़ना पड़ा, वो एक तरीके से पब्लिक के काम से वंचित रखने के लिए ये शायद एक काम किया गया होगा जनप्रतिनिधि के अगेंस्ट। ये भी कहा है? नहीं, ये मेरा सोचना है कि इस प्रकार के जो केसेस होते हैं ये जनप्रतिनिधि को पब्लिक का काम ना कर सके, इसके लिए किया जाता है, ताकि वो वहाँ पे बिजी रहे और पब्लिक का काम कर ना सके। तो ये ऐसे स्ट्रक्चर्स और बहुत सारे हैं कि ये केस में उसके ऊपर पर्सनल एलिगेशन नहीं है, ना किसी एक एडवोकेट एसोसिएशन को बोला गया है, ना कोई क्लास ऑफ पीपल को बोला गया। ये जो चोर लोग हैं उनको बोला गया जो ज़बरदस्ती का गलत काम करते हैं, और उसके लिए हमारे देश के मुख्य न्यायाधीश और ऐसे कितने ही न्यायाधीश हैं जिन्होंने ये कहा है कि वकील की प्रैक्टिस गलत है, माल प्रैक्टिस है। और उसमें अगर एक सांसद ने ये चीज़ कह दी है तो कोई गुनाह नहीं था, बट अनफॉर्चुनेट है कि 9 साल ये केस चलाना पड़ा, और 9 साल केस चलने के बाद ये परसों 21 तारीख को एक्विटल दिया गया है। और उसके बाद में मुझे आज बॉन्ड भरने के लिए बुलाया है कि वो अगर अपील में जाएगा तो तुमको कोर्ट में आना पड़ेगा। मुझे कोर्ट में आना है। मैं मानता हूँ कि सिद्धार्थ, लॉ फैटर्निटी के लोग तुम लोग हो, इस प्रकार का मेरे से बॉन्ड भरवा के लेना ये न्यायालय का अपमान है, ऐसा मैं मानता हूँ। मेरे ऊपर कोई भी केस करेगा तो मुझे न्यायालय में आना ही है ना, मेरे से बॉन्ड भरवा के क्यों लेते हो तुम? तो मैं एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट आने वाले दिनों में इन सारी बातों के लिए कोशिश करूंगा कि बदलाव आए और बहुत सिंप्लीफाई हो जाए, निर्दोष लोगों को कोर्ट कचहरी का चक्कर ना मारना पड़े, इस प्रकार का एक व्यवस्था करूंगा। सर, काल अनिल देशमुखला जामीन मिळालेले आहे,
नाही, अनिल देशमुखांना बेल मिळाला म्हणून मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, कारण आपण कधी दोन गोष्टी वेगवेगळ्या पत्ताने हातवू शकत नाही. एका ठिकाणी मी बोलतो बाबा ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही त्यांना बेल मिळायला पाहिजे, तर अशा वेळी अनिल देशमुखांना बेल मिळाला म्हणून त्याचा मी विरोध करणं हे माझ्या ध्येय धोरणाला पटत नाही. कारण मला असं वाटतं की न्यायालयाने बरोबर केलेलं आहे. पहिला 15 दिवसाचा वेळ दिला, CBIने मागितलं आम्हाला अपील करायचं वेळ द्या, तर 15 दिवसाचा वेळ दिला. परत दुसऱ्यांदा 8 दिवसाचा वेळ दिला, CBIने अपील नाही केलं. परत ते काल डेट मागवत होते असं मला वकील साहेबांनी सांगितलं. तर मला वाटतं की न्यायालयाने बरोबर केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण बहुसंख्य लोकांसाठी, निर्दोष लोकांसाठी बेल मिळावा ह्यासाठी प्रयत्न मी करत असताना अनिल देशमुखांना बेल मिळाला म्हणून त्याचा विरोध करणं हे माझ्या ध्येय धोरणात बसत नाही. न्यायालयाने बरोबर केलं आहे, इतकंच मी म्हणणार. तर अनिल देशमुखांना वेळ मिळालेली आहे, ते निर्दोष आहे का असा ते त्यांच्या म्हणणं नाही, ते तर न्यायालय निश्चित करेल ना. आता त्याला फक्त बेल मिळालेलं आहे, कोर्टातून त्यांची मुक्तता झालेली नाही आहे. तो कोर्टाच्या प्रोसिजर त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे ते निर्णय करतील. परंतु सध्या तरी त्यांना जो बेल मिळाला ते चुकीच्या पद्धतीने मिळाला असं म्हणणार नाही मी. कारण CBIने सांगितलं आम्हाला वेळ पाहिजे अपील करायला, त्यांना 15 दिवसाची वेळ दिली. 15 दिवसात त्यांनी नाही केलं, परत त्यांनी वेळ मागितला, परत 8 दिवसाची वेळ दिली, परत काल ते वेळ मागत होते असं मला सांगण्यात आलं आणि न्यायाधीशांनी त्यांना वेळ दिला नाही. मला असं वाटतं का CBIच्या लोकांना एक चपराक आहे, कारण तुम्ही इतक्या दिवसात पण तुम्ही करत नाही. त्यांनी रागही कदाच न्यायाधीशांनी व्यक्त केला असेल आणि म्हणून त्यांनी नथिंग डुईंग आणि त्यांना बेल दिलं. तर हे होते खासदार गोपालसाठी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की एक केस होता माझ्या 10 वर्षापासून चालता, आज जे आहे त्यांना निर्दोष मुक्ता करण्यात आलेली आहे कोर्टात आणि बेल बॉन्ड भरण्यासाठी ते इथे आलेले आहेत. कारण मोहन दुसा, अनपान TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.